विरार म्हटलं की बहुतेक लोकांना बीच, अर्नाळा किल्ला नाहीतर रेल्वे स्टेशनची गर्दी तर नक्कीच आठवते. पण याच विरारमध्ये असं एक शांत, साधं आणि श्रद्धेचं ठिकाण आहे जिथे लोक मोठ्या गोंगाटासाठी नाही तर मनशांतीसाठी येत असतात. चला तर सुरू करूया पालघर डायरीजचा हा 5वा एपिसोड. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पालघर डायरीजच्या 5व्या एपिसोडमध्ये. आणि कंटिन्यू 5व्या एपिसोडमध्ये आपण देवदर्शनासाठी आलेलो आहोत, ते म्हणजे विरारमध्ये. आणि विरारमध्ये हे मंदिर आहे कुठे तर बरोबर माझ्या मागे एक रस्ता आहे, म्हणजे आत्ता कॅमेरामन जिथे आहे त्याच्या मागे रस्ता आहे. आणि हे श्री मुत्तप्पन टेम्पल आहे. सो एकदम लहान मंदिर आहे. सो शॉर्टमध्ये जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो मी. आणि तुम्ही जर आपल्या सिरीजला इन्स्टावर फॉलो केलेलं नसेल तर लवकरात लवकर इंस्टाग्राम डाउनलोड करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा, जेणेकरून तुम्ही आणखी आपल्या पालघर डायरीजचे व्हिडिओज बघू शकतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरू करूया. हे मंदिर विरार ईस्टमध्ये आहे. गर्दीपासून लांब आणि शांत परिसरात वसलेलं आहे. विरार स्टेशनवरून ऑटो, बस नाहीतर तुमची प्रायव्हेट व्हेकल तुम्ही घेऊन येऊ शकता. रस्ता सोपा आहे. मंदिराजवळ पोहोचताच आजूबाजूचं वातावरण बदललेलं जाणवतं. हे मंदिर फार मोठं किंवा भव्य नाही, पण इथली शांतता खूप खोलवर जाणवते. कसलाही गोंगाट नाही अथवा गर्दीही नाही, फक्त श्रद्धा, भक्ती आणि एक वेगळाच शांत अनुभव. काही लोकांना तर इथे साऊथ इंडियामध्ये पोचल्याची फिलिंग येईल, पण हे विरारमध्ये वसलेलं आहे. विरारमधील वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक इथे श्रद्धेने येतात. कोणी सकाळी लवकर, तर कोणी संध्याकाळी, तर कोणी फक्त शांत बसायला येतं. इथे येणाऱ्या लोकांसाठी हे मंदिर एखाद्या चमत्कारापेक्षा मन शांत करणारी जागा ठरू शकते. कारण आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा जागा खूप कमी उरल्या आहेत, जिथे आपण मोबाईल बाजूला ठेवून थोडा वेळ स्वतःसोबत घालवतो. आणि श्री मुत्तप्पन टेम्पल हे असंच एक ठिकाण आहे जिथे तुम्ही बोलण्यापेक्षा जास्त अनुभवता. तुम्ही जर एखादं शांत, स्पिरिच्युअल आणि नॉन कमर्शियल प्लेस शोधत असाल तर हे मंदिर नक्की एकदा भेट द्या. इथे मोठ्या कथा तर नाहीत, पण खरी शांतता आहे. श्री मुत्तप्पन मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्ही पोचलो बर्फेश्वर महादेव मंदिरात दर्शन करण्यासाठी. पण इथे पोचून बघतो तर काय, हे तर मोठं गार्डन होतं आणि तेही मध्ये चक्क श्री शंकरांची मूर्ती. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ होता, एकदम निसर्गाने भरलेला. या जागेचाच इतका पॉझिटिव्हनेस होता की इथून निघावं असंच वाटत नव्हतं. स्वच्छ परिसर, सुंदर निसर्ग आणि भगवान शंकरांचा लाभलेला आशीर्वाद या जागेला खूप सुंदर बनवतो. पालघर डायरीजच्या या आजच्या एपिसोडमध्ये आपण एक लहानसं मंदिर बघितलं, पण या लहानशा मंदिरात शांतता खूप मोठी होती. तुम्हाला कसा वाटला हा मंदिर ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओला चांगला प्रोत्साहन मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडलाच नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ ह्यापेक्षाही सुंदर होईल. पुढच्या एपिसोडमध्ये तर आपण भेटूच. तोपर्यंत बाय बाय.